दिग्गज संघ आहे, बलाढ्य संघ आहे आणि या दोन संघादरम्यान ही मॅच. या मॅच मध्ये बरंच काय ठरलं असेल, कारण चेलू संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पहिल्यांदा टॉस जिंकून आणि बॅटिंगसाठी उतरलाय तो वाकस संघ. सलामीची जोडी अनिल दळवी आणि त्याच्या जोडीला पप्पू. तर पप्पू आणि अनिल दळवी मैदानात उतरलेत. एक चांगली फलंदाज आणि त्यांच्या विरोधात जो गोलंदाजी करतो त्याच्याकडे बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे. तो भास्कर तरे पहिल्या षटकासाठी. पहिला चेंडू बॅटीला कडा आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फंबल, कारण माहिती पाहिजे होतं फ्लाइंग स्लिप मधल्या क्षेत्ररक्षकाला की चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण गेल, हे ओळखलं नाही आणि एक च्या बदली 2 धावा कंप्लीट करण्यात यशस्वी झाला तो वाकस संघ. मिलन पाटील आमचे सर्वोत्कृष्ट कॅमेरामन tenniscricket.in चे बरेचसे नावं आहेत. शाहरुख शेख जे नंबर 1 चे कॅमेरामन लागतात, त्याच्या मागोमाग मिलन पाटील यांचंही नाव घेतलं जातं. ओमकारजी सावंत आहेत, निखिल कांबळे त्यांचंही नाव घेतलं जातं. हे 4 कॅमेरामन बरेचसे होप्स वाढून ठेवतात tenniscricket.in चे. त्याचबरोबर राकेश आणि विघ्नेश ही जोडी मात्र तुम्हाला पाहायला मिळते बऱ्याचशा स्पर्धेमध्ये. आणि आजही या स्पर्धेमध्ये तिन्ही कॅमेरामन आपल्याला चांगले पाहायला मिळतात. शुभम सुद्धा आहेत. भास्कर तरे आता गोलंदाजी मार्गावर सज्ज होतं. अजून एक डॉट चेंडू येतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर बांधून ठेवलं भास्कर तरे या गोलंदाजाने. आणि मी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा शेलूच्या म्हटलं होतं नितेश की भास्कर तरे याला सहजासहजी मारणं कठीण आहे, कारण गोलंदाजाचा वेग चांगला, त्याचबरोबर योग्य टप्पा गोलंदाज वापरला जातो आणि या गोलंदाजाच्या विरोधामध्ये तुम्हाला पदललितेचा वापर करावा लागेल, पायाची व्यूहरचना करावी लागेल, त्यानंतर मोठे फटके तुम्ही मारू शकतात. यावेळेस चांगला फटका, चेंडू सरळ जातोय, प्रेक्षकांना टाटा बाय बाय करत सीमारेषे पलीकडे चौकार. शिवभक्त राजे छत्रपतींचा, शिवभक्त राजे छत्रपतींचा दमदार आहे बरई गावाचा. प्रशांत झांजे या नावाचा शिवसैनिक हा शिवसेनेचा. प्रशांत झांजे या नावाचा शिवसैनिक हा शिवसेनेचा. भास्कर पुण्याशी तयार होतोय. यावेळेस आपलातून फटका, चेंडू बराच वेळ हवेत, हवाई सफर, चेंडू सरळ मंच दिशेने बाय बाय टाटा करत, गुड नाईट करत सीमा रेषे पल्लीकडे 6 धावसंख्येसाठी. करू नको, घाईच्या गाणे आता आपल्या ओरिजिनल आहे. ओके केसामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा, केसामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा. येस, थँक्यू. भास्कर तरेच्या विरोधात मारलेले फटकेत एक चौकार आला, फायनली क्षेत्रामध्ये एक षटकार आला, वायडी स्लॉगन मध्ये अतिशय चांगली बॅटिंग पप्पूकडनं. डॉट चेंडू येतोय. पहिला षटकाचा खेळ संपला. मोठे फटके पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिले. एकूण धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12. थँक्यू. जी आयवा कॅच पकडली होती आता योगेश जांजे, विवेक जांजे यांनी पकडली होती, त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक योगेश जांजे यांच्याकडनं येतोय. विवेक जांजे, आपण पारितोषिकाचा स्वीकार मात्र करावा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन. त्याचबरोबर आमचे तिन्ही ऑफिशियल कॅमेरामन चांगली कामगिरी आज करतात या स्पर्धेमध्ये. प्रत्येकाची आठवण कव्हर केली जाते आणि फोटोग्राफी अतिशय चांगली आहे. लगेच तुम्हाला 5 मिनिटांमध्ये दिनेश गाडेगावकर यांच्या पेजला तुम्हाला ते फोटो पाहायला मिळतात. अतिशय चांगली कामगिरी करतात ते.
आणि अशी कामगिरी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळतं. आमचे ऑफिशियल कॅमेरामन त्यांनी चांगली कामगिरी केली. हर्षल कासारे अतिशय चांगले कॅमेरामन आहेत. त्यांच्या जोडीला तुम्ही पाहू शकाल आमच्या मागे प्रणय जाबळे हेही सुद्धा चांगली कामगिरी करतात. प्रत्येक आठवणी त्यांनी आतापर्यंत टिपल्यात आणि आठवणी फार महत्वाच्या असतात. तुम्ही 25 वर्षानंतर ते फोटो बघितले तर तुम्हाला त्या स्पर्धेची आठवण येते. यावेळेस दांडी गुल केली जाते, एसटी उद्ध्वस्त केल्या जातील अनिल दळवे यांच्या आणि पहिला गडी बाद होतोय जे हनुमान वाकस संघाचा. तुझी माझी सोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. तुझी माझी सोडी जमली ग अशी थँक्यू. आणि आपण उल्लेख करत होतो फोटोग्राफरचा. फोटोग्राफर नक्की काय असतो? फोटोग्राफर मध्ये बरेचशा शैली असतात. त्याचे टायमिंग फार महत्वपूर्ण असतो. स्वतःच्या डोक्यावर किती डोंगर असेल, दुःखाचं डोंगर असेल, परंतु इतरांच्या चेहऱ्यावर स्माइल देण्याचं काम खऱ्या अर्थाने फोटोग्राफर करतो. 9 तास उभं राहून पाण्याचा घोट न पिणारे फोटोग्राफर आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कारण प्रत्येकाचं काम त्यांच्या आवडीनुसार केलं जातं आणि आज प्रत्येकाची भूमिका प्रत्येकाने पार केली आहे. शॉर्ट लेन ह्या वेळेस पंच आम्हाला सांगतात की वाईट येतोय. वाईटच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. 13 धावा धावफलकावर लागल्यात. एक छायाचित्रण तुम्हाला पाहायला मिळतं. आमची सर्व कमिटी, पूर्णतः कमिटी, जे हनुमान क्रिकेट संघ वरळी यांची हे छायाचित्रण आहे, आठवण आहे 2019 या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हे सर्व काही या तिघांच्या माध्यमातून आहे. म्हणजे प्रशांत दादा असेल, नितीन दादा असेल, त्याचबरोबर केतन दादा असेल आणि विष्णूजी झांजे आहेत, त्यांच्या प्रेमाखातीर आज सर्व तुम्हाला पाहायला मिळतात आमच्या मंचावर. फुल टॉस यावेळेस डोक्यावरून चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील चित्त्याच्या चपळ्याने आणि या 2 धावसंख्येच्या मैत्रीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 15 धावा धावफलकावर लागल्या. प्रत्येकाला जागा सिलेक्ट करून दिली जाते, कारण तेवढे बसले पाहिजेत त्या झोन मध्ये. एकूण धावसंख्या आहे ती 15 धावा धावफलकावर लागल्यात. ही आठवण आहे खऱ्या अर्थाने जे हनुमान क्रिकेट संघ वरळीची. आणि आता दिनेश यांना ते भेटतील आणि प्रत्येक जण आता फोटो घेतील. चेंडू सरळ सीमारेषे पल्लीकडे, हा चेंडू जातोय दणदणीत कणकणीत षटकार. थँक्यू. षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल. 21 धावा धावफलकावर लागल्यात. 21 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली बॅटिंग करतोय बंटी. शॉर्ट प्लेन यावेळेस डोक्याचा वापर केला, बुद्धीचा वापर. आणि या शक्तीपेक्षा बुद्धीला फार महत्व दिलं जातं क्रिकेटमध्ये आणि त्या बुद्धीचा वापर करून एक धाव सिंगल मिळवली जाते. आणि या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. 22 धावा धावफलकावर आहेत. अनिल दळवी बाद झाल्यानंतर बंटीनी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. जबाबदारी खांद्यावर घेणं हे कठीण असतं आणि ती जबाबदारी पेलवतोय बंटी आणि पप्पू. पप्पू आज थांबणार नाहीये. चेंडू फेकून दिला सीमारेषे पलीकडे. असं वाटतं की पाकिस्तान मध्ये जाऊन पडतोय का काय हा षटकार. येस थँक्यू. षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 28 या धावसंख्येवर. जो जल्लोष होता खऱ्या अर्थाने गोलंदाजी करणाऱ्या सेलू संघाचा, अनिल दळवी बाद झाल्यानंतर तो जल्लोष आता कमी झालाय. कारण पप्पू अजून मैदानात आहे, बंटी अजून मैदानात आहे आणि धावसंख्या पोहोचली ती 28 या अंकावर.
बॅटीला स्पर्श झाला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. 2 षटकाचा खेळ संपला. 14.00च्या सरासरीने 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पोहोचली ती 28 या अंकावर जानमन वाकस संघाची. हिलपुरी हिला तुझे कप्पाली लाटीला हिलपुरी हिला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला फॅशन मराठी सवय तुला अरे जा जा तुमला सत्ता देते मला अरे जा जा तुमला सत्ता देते मला. येस, थँक्यू. 14.00ची सरासरी, अतिशय मजबूत आणि पाया रचणारा हा पाय भरणे असलेल्या ही बॅटिंग जानमन वाकस हा संघ पोहोचलाय 28 धावसंख्येवर. 1 गडी गमावल्यात, 28 धावा धावफलकावर लागल्यात आणि या 28 धावसंख्येने सुरुवात आहे. 1 गडी मात्र गमावला आहे. गोलंदाजी मार्कवर आता तिसऱ्या षटकासाठी करण येतोय आणि हा करण हा गोलंदाजी मार्कवर असताना आता गोलंदाजी चांगली होणार का, तिसरं षटक चांगलं पडणार का, याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष. गोलंदाज सज्ज होतोय. करण पहिला चेंडू, यावेळेस बुद्धीचा वापर, चेंडू सरळ फाईन लेग क्षेत्राच्या झोन मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या 10 मध्ये जातोय. सीमारेषी पलीकडे हा चौकार. थँक्यू. पुरेसा वेळ मिळाला या खेळाडूला आणि पुरेसा वेळाचा खरं आणि वापर या खेळाडूने पुरेपूर केला. संभाजी महाराजांच्या 10 मध्ये हा चेंडू चौकार. यावेळेस करातनी स्वतःहून खेळाडू बाहेर निघतोय. फलंदाज बाद होणार बंटी हा फलंदाज. आणि खेळाडू वृत्ती पाहिजे क्रिकेटमध्ये, म्हणून क्रिकेटला आपण बघतो की क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमॅन, सभ्यताचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि ती सभ्यता दाखवली जाते बंटी या खेळाडूकडनं. तर बंटी बाद होतोय. भगवान यावेळेस मैदानात जातोय आणि प्रत्येकाला विनंती करेल की बाहेरून कोणीही आवाज देऊ नका. मैदानात जो खेळ चांगला अतिशय चांगला चालू आहे. मैदानातले जे 11 खेळाडू आहेत त्यांना माहिती आहे की मैदानात काय चालू आहे. कारण मी नेहमीच म्हणतो की तुम्ही स्पर्धा बघण्यापेक्षा स्पर्धेत उतरण्याला फार महत्व असतं की स्पर्धा किती कठीण आहे आणि ती स्पर्धा खेळतात दोन्ही संघ आणि त्यामुळे दोन्ही संघांना तुम्ही होप्स द्या, पाठिंबा द्या. आपल्याच जवळची गावं आहेत, एकामेकाला मिसळून खऱ्या अर्थाने आपण खेळतो. हा क्रिकेटचा खेळ म्हणजे प्रत्येकाला जोडलाय, प्रत्येक खेळाडूला जोडलाय, प्रत्येकाचे संबंध खऱ्या अर्थाने आपण जवळचे पाहिलेत आणि त्या क्रिकेटला तुम्ही खऱ्या अर्थाने जवळ घेणं फार महत्वाचं असेल. यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये थोडस पंबल, चेंडू सरळ जातोय सीमारेषी पलीकडे. अजून एक चौकार. येस, थँक्यू. एकूण 36 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाजाच्या बौद्धिक क्षमतेवर वार करण्याचा प्रयत्न चालू आहे फलंदाजाकडनं. ह्यावेळी चेंडू अतिशय चांगला पडला. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं झाला आणि नितेश आपण विचार केला तर सर्व काही आता मैदानात आहे. गोलंदाजी करणारा जो गोलंदाज आहे करड, एक चौकार खेचतोय, त्यानंतर एक विकेट त्याला मिळाली, त्यानंतर एक चौकार आला आणि त्यानंतर चेंडू डॉट गेला. 5वा चेंडू. पंचाकडे दात मागितले गेले परंतु एस्टीनच्या वरून हा चेंडू मात्र जातोय. डॉट चेंडू पुनश्च येतोय. धावसंख्या तिथंच थांबले. एकूण धावसंख्या आहे ती 36 या धावसंख्येवर स्कोर कार्ड मात्र थांबलाय. पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा धावफलकावर होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर या षटकामध्ये केवळ 8 धावा दिल्या जातात. थोडासा फंबल होतोय रनिंग मध्ये आणि करण उंचीचा फायदा कितपर्यंत घेतोय. कारण करण जो पद्धतीने गोलंदाजी करतोय मैदानामध्ये, पुरेपूर मैदानाचा खेळपट्टीचा वापर हा गोलंदाज आता करतोय.
हवे चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट जाते भगवान दळवी या खेळाडूची आणि तिसरा गडी बाद होणार फलंदाजी करणाऱ्या संघाच्या 36 या धावसंख्येवर. काही सांगू मेरी बर्बादी गे सुन मेरे अमीना दीदी काही सांगू मेरी बर्बादी गे सुन मेरे अमीना दीदी काही सांगू मेरी बर्बादी गे सुन मेरे अमीना दीदी यस थँक्यू. 36 धावा धावफलकावर लागल्यात. ही विकेट फार महत्वाची होती कारण भगवान शेवटपर्यंत जर टिकला असता नितेश तर धावा ह्या चांगल्या आल्या असत्या आणि तीच विकेट ही गोल्डन विकेट त्यांना मिळते. बॅटिंग करणारा खेळाडू 5व्या क्रमांकाचं मैदानात जातोय. राजेंद्र ह्यावेळेस मात्र मैदानात असेल आणि गोलंदाजी मार्कवर येतोय. शेवटचं स्लॉक षटक घेऊन येतोय तुषार मसने. तुषारकडे षटक सोपवलं गेलंय. गोलंदाजी आता बघूया आपण स्लॉक षटक कसं टाकलं जातं. क्षेत्ररक्षण करणारा संघ आता थोडीशी व्यूहरचना बदलली जाते कारण डावखुरा फलंदाज ह्यावेळेस मैदानात आहे. भास्कर तरे क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. एसटी रक्षकाच्या मागे 2 क्षेत्ररक्षक उभे केलेत. त्याचबरोबर ऑफ साईडला भास्कर तरे आता सरकला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केलाय तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि जे 5 क्षेत्ररक्षक आहेत ते 5 विभागामध्ये उभे केलेत. एक आहे ते लॉंग एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, एक आहे लॉग ऑफ क्षेत्रामध्ये, वाईडिश लॉगन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, डीप मिडविकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा केलाय. हे जाळं आहे ते शेलू संघाकडनं. पहिलाच हा चेंडू एक धाव मिळते आणि या एक धाव संख्येच्या वहीतीने 37 धावा धावफलकावर लागल्यात. प्रत्येकाने आता करत पेजला लाईक करून करत फोटो बघितले तर काही जण म्हणतील की आज माझा चेहरा वेगळाच होता, परंतु उद्या मी अजून मेकअप करून चेहऱ्यावर अजून टवटवीत आणून मी फोटो चांगला काढू शकतो कारण हेच फोटोग्राफर आहे. एक फोटो वाया गेला तरी काय नाही. आपल्याकडे आता पहिल्यासारखं तो रोल राहिला नाही. आता किती तुम्ही काढू शकाल. हवे चेंडू आहे, बराचशी उंची, चेंडू सरळ, फोटोग्राफरला सलामी देत सीमारेषे पलीकडे षटकार. येस थँक्यू. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 43 धावा धावफलकावर लागल्यात. तुषारच्या विरोधात मारलेला मोठा फटका. विकेट जाते करत आणि पप्पू या खेळाडूची चांगले बॅटिंग करत होता. हा खेळाडू 3 षटकार त्याच्या पारीमध्ये पाहायला मिळले, परंतु त्यांनी खरं तर विकेट गेल्यानंतर त्यांनी त्याची स्वतःची बॅट आपटली. परंतु हे क्रिकेटमध्ये खरं पाहायला मिळतं बऱ्याच वेळा ठिकाणी नितेश. परंतु क्रिकेटवर तुम्ही जेवढं प्रेम करतात, ज्या बॅटीने तुम्हाला मोठं केलं त्या बॅटीला तुम्ही कधीच आपटू नका असं माझं तरी म्हणणं आहे. ज्या चेंडूने तुम्हाला पुढे नेलं ते चेंडू तुम्ही आपटू नका रागामध्ये. त्याच बॅटीने तुम्हाला पुढे नेलंय, त्याच बॅटीने तुम्हाला अर्धशतक टोकून दिलंय आणि ती बॅट तुमच्यासाठी फार महत्वपूर्ण असते. आणि ते बॅटला तुम्ही राग व्यक्त करा, पण तुम्ही पुढच्या इनिंग मध्ये राग व्यक्त करा. 30, 40, 50 धावा करून तुम्ही राग व्यक्त करा. जसं सचिन रमेश तेंडुलकर जेव्हा त्यांना राग यायचा त्यांनी त्यांच्या बॅटीतून त्यांनी उत्तर दिलेत, तसं तुम्ही उत्तर द्यायला शिका. कारण क्रिकेट हा आपल्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक भास्कर, सोपी झेल सुटली जाते आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धाव्याची मागणी केली जाते. तिसरी धाव सुद्धा ही मिळली जाईल कारण 2च धावा होत्या आणि तिथं एक सिंगल मिळली म्हणजे 2+1 असे 3 धावा मिळतात आणि 3 धावसंख्येच्या माहितीने 46 धावा धावफलकावर आहेत. तुषार करातनी गोलंदाजी मार्कवर होता. विकेट सुद्धा सोडली, 3 धावा सुद्धा मात्र दिल्या. असं मराठीत म्हणणे आहे की तूपही गेलं रूपही गेलं, हातात राहिलं फक्त दोपाटणं असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थाने तीच घडलं. कॅच सुद्धा सुटली आणि 3 धावा सुद्धा या खेळाडूने दिल्या आणि धावसंख्या पोहोचली ती 46. तुषारचा पुढचा चेंडू असेल फलंदाजासाठी. राजेंद्र
राजेंद्रकडनं भरपूर अपेक्षा असेल वाकस संघासाठी, कारण मोठे मोठे फटके तो मारतो आणि आता गरज आहे मोठ्या फटक्यांची. आबे चेंडू आहे, क्षेत्ररक्षण जज करतोय शेवटच्या क्षणी आणि शेवटच्या क्षणी ही झेल पकडली जाते. आता विकेट क्रमांक ही 5वी असेल वाकस संघाची, एकूण 46 धावसंख्येवर. आई गाव देवी माझी माऊली, आई गाव देवी माझी माऊली, आई माऊली गो सत्वाची, आई माऊली गो सत्वाची, आगरी कोल्यांची शान, आई माझी वसत गावाची, आगरी कोल्यांची Yes, thank you. शान, आई माझी. आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल की मागचा जर जो फटका बघितला असेल तो कसा कॅमेरामॅनने शेवटपर्यंत टिपला, म्हणून आम्ही नेहमीच घेतो, कारण ते नाव घेतो. बघा शेवटपर्यंत तो चेंडू हवेत आहे आणि शेवटच्या क्षणी त्या चेंडूला पकडलं जातं. शेवटपर्यंत टिपण्याचं काम केलं आमच्या कॅमेरामॅनने. यावेळेस अजून एक मोठा फटका, चेंडूला दिशा दिली, चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. येस, थँक्यू. येस, थँक्यू. षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्याने 17 क्रमांक 1 मात्र संपतोय आणि धावसंख्या पोहोचली ती 52. येणारे 24 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज आहे. तर निर्णय बदलला जातोय खऱ्या अर्थाने. पंच काय निर्णय? चौकार आहे. चौकार येतो आणि चौकाराच्या साह्याने 50 धावा यावेळेस धावफलकावर आहे. 51 धावसंख्येचं टार्गेट असेल आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण संदीपजी गायकवाड यांना मात्र ऐकणार आहोत. थँक्यू डीजे. धन्यवाद. माझी विनंती असेल प्रेक्षक मायबाप, आपण ह्या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटता. खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा बाहेरून कॉल करू नका. आयोजकांकडून नम्र विनंती. आणि आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतोय, आजच्या रात्रीतील 3 इनिंग बाकी आहेत. हे एक इनिंग आणि नंतर एक मॅच. तर आपण इथे न थांबता स्वयंसेवकाच्या भूमिकेत आपण जायचंय, कारण ह्या शेवटच्या मॅच असतात, खूप हेडेक असतो आणि त्या ठिकाणी प्रत्येक निर्णय खूप महत्त्वपूर्ण असतोय. मग विनंती असेल सर्व स्वयंसेवक, आपण त्वरित त्या ठिकाणी आपण जाऊया मैदानाकडे. PP1 पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येते. गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज किरण. पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मांडर. गणेश आणि मंगेश ही जोडी आपण मैदानात पाहतोय. आपण पाहतो पहिला चेंडू या ठिकाणी जोरदार अपील केली जाते. पंचांचं बोट उंच. फलंदाज बाद गणेशच्या स्वरूपात पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गारत आणि पहिल्या विकेटचं पतन. डीजे. आपण पाहतो पहिला चेंडू होती महत्वपूर्ण विकेट. गणेशला माघारी यावं लागलं. कोणतंही खातं न खोलता, आपल्या संघाचं खातं खोलता तो माघारी परततोय. किरण सध्या तरी मी मार्केवाडीच्या मैदानामध्ये बोललो, हा गोलंदाज सध्या तुफान फॉर्म मध्ये आहे. लाजवाब कामगिरी करतो. आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय आणि पहिल्या षटकात नेहमीच विकेट टेकर गोलंदाजी करत असतोय. आधी ती सुरुवात. दुसरा चेंडू आपण पाहतोय मंगेशसाठी. या ठिकाणी खालव्या टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहतो स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतली जाणार. संघाचं खातं खोलतोय, मंगेशचं खातं खोलतोय आणि या 51 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 1/1 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील 16 संघ या मैदानावरती खेळताना दिसतील. त्यानंतर आपण पाहणार आहोत रायगड ठाणा
मधील एक गाव 11 संघ आपल्याला दिसतील आणि चौथी रात्र खूप महत्वपूर्ण रात्र असणार. या ठिकाणी आपण पाहतोय पप्पू चेंडू परत पोहोचणार एक धाव आणि चौथ्या रात्रीमध्ये रायगड ठाणे भिवंडी परिसरातील धुरंधार फलंदाज आपल्याला दिसतील. कारण तालुका ओपन मॅचेस आपण या ठिकाणी आहेत आणि ती मजा खूप वेगळी असणार चौथ्या रात्री. किरणचा पुढचा चेंडू या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता. मंगेशच्या बॅट मधून होतोय कणकणीत आघात. चेंडू आर पास सी मारे का पार बादशाह षटकार. 오빤 강남스타일 थँक्यू. मंगेश ज्या कामासाठी ओळखला जातोय ते काम त्याच्यावरती सोपवलंय आणि हा षटकाराने त्यांनी आपली बाजू मजबूत करताना दिसला. किरणचा पुढचा चेंडू या ठिकाणी पाहतोय. तुम चले कभी हम चले कभी बल्ला कभी गेंद. मंगेश बाद झटका दुसरा तो शेलू संघाला. थँक्यू डीझी. षटकार टुकून असं वाटलं होतं मंगेश आपली पारी आणि संघाची पारी पुढे नेणार. तोही माघारी परतला. स्कोर कार्ड 8 वरती 2 फलंदाज माघारी परतलेत आणि मैदानाकडे रवाना झालाय. ज्याने शेलू संघाला दुसऱ्या राऊंड मध्ये पोहोचवलं तो राजू आपण पाहणार स्ट्राईकला. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू फिरकावून दिलाय. लॉक ऑफ रिझन मध्ये भगवान त्या ठिकाणी तैनात. चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी आपण पाहतो एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. राजू आपलं खातं खोलतोय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी किरणला जिम्मेदारी दिली होती ती पार करताना दिसतोय. 9 धावा खर्च केल्यात पण 9 धावाच्या बदल्यात सलामीची जोडी फोडण्यात यश आले. दोन्ही सलामीवरना त्यांनी पॅव्हलियन मध्ये धाडलंय. ला जवाब आपण पाहतोय महाराष्ट्र झालं दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव त्या गीतामध्ये स्वरबद्ध केलंय आणि खरंच त्या छत्रपतीचा मावला म्हटलं जाते. प्रशांतजी झांजे यांना खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. ज्या हनुमान क्रिकेट संघ वरईने आणि या ठिकाणी आपण पाहतो पुढचा चेंडू हवाई सफर. वन बाउंस चेंडू बघून उचलणार. तत्पूर्वी कैलाश त्या ठिकाणी तैनात. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातात. 2 धाव्याने स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती. आणि प्रशांत झांजेंनी सांगितलं का आज मी पूर्णपणे या व्यासपीठाची आणि या स्पर्धेची दुवा दिले ती जय हनुमान क्रिकेट संघ वरे आणि ग्रामस्थांना. आणि त्याच पद्धतीने हे सर्व ग्रामस्थ आणि जय हनुमान क्रिकेट संघ वरे हे पूर्णपणे आपली कामगिरी चोख बजावताना दिसतात. पुढचा चेंडू अजिंक्य जोरदार गतीवरती परिवर्तन. काहीसा लेक्स्टमच्या करून येणारा चेंडू राजू शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगता अजिंक्य सुरेख गोलंदाजी करतोय. आपण पाहिलं गेलं पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केला. त्यानंतर कमबॅक केलं आणि कमबॅकाने स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 40 धावांची अजूनही गरज. 16 चेंडू आणि 40 धावा समीकरण बघितलं गेलं तर T20 आणि या ग्रामीण स्पर्धेमध्ये अशा धावा लवकरात लवकर होतात. आपण पाहिलं गेलंय
मी मार्केटच्या मैदानावरती पाहिलं गेलं 2 षटकामध्ये 40 धावा असतानाही संघ विजयी होतोय आणि 2 षटकामध्ये 9 धावा असतानाही संघ पराभूत होतोय. तिसरा चेंडू अजिंक्य तय्यार पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर. रामदास त्या ठिकाणी तैनात होता. झेल घेण्याचा प्रयत्न पण स्वतः तोल सावरता आला आणि झेल सोडले. आज जीवदान दिलंय त्या राजूला, ज्या राजूने आपण पाहिलं गेलं पहिल्या सामन्यामध्ये बल्लातोड बल्लेबाजी केली होती आणि त्याला दिलेलं जीवदान कितपत मागात ठरणार. वाढदिवस आहे 7 तारखेला नितीनजी झांजे यांचं आणि इथे गिफ्ट दिलं जात आहे ते शेलू संघाला अर्थात राजूला. धावसंख्या 12. पुढचा चेंडू अजिंक्यचा. या ठिकाणी आपण पाहतोय अजिंक्य म्हणतोय अजून एक गिफ्ट. या ठिकाणी सुरेख असं आपण पाहतोय हे मैदान आणि या मैदानावरती ही असलेली प्रेक्षकांची गर्दी. नेरळ कलम रोडवरती असलेले वरई गाव आणि रोडच्या जवळ आहे त्यामुळे प्रेक्षक वर्गांना नेहमी येण्या जाण्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू हवाई सफर. क्षेत्ररक्षक लक्ष नव्हतं या ठिकाणी कैलासचं. ज्याप्रमाणे कैलास चेंडूवरती झेप करताना दिसला 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड 15 आणि विजय जर सिद्ध करायचंय तर ते शेलू संघाला चौकार आणि षटकार ठोकणं गरजेचं असणार. अजूनही 36 धावांची गरज आणि 36 धावा 14 चेंडू मध्ये पटकावायचे आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी सुरेख फटका आपण पाहतो. स्टंप चेंडू होता बिरकावून दिला स्वीपर रेंज मध्ये. 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते चितेकी चपलाईने हरणाच्या गतीने. या 2 धावा पूर्ण केल्या जातात त्याने 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तुम्हा आमचा सर्वांचा लाडका आकडा हम 7 1 7 17. 17 स्कोर कार्ड वरती लागलेल्या धावा 35 धावांची अजूनही 34 धावांची अजूनही गरज आहे आणि 34 धावा पटकवताना 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. अजिंक्य तय्यार राईट हँड उर्ध्व विकेट असा मारा. या ठिकाणी फलंदाज सफल होतोय. विरकावून दिलाय. भगवान चेंडू परत पोहोचणार का. या ठिकाणी भगवान कोणत्या प्रकारची गलती करत नाही. फलंदाज बाद होतोय माघारी परतणार. विक्रांत आपण पाहतोय 4 चेंडू आणि 5 धावांची खेळी करून झटका भेटला तो शेलू संघाला. Give it up. आभार सोसना रड झाले पिकावानी आकाश ज्वार भरले तुझ्या पिंडीचं पंखानी DJ Umesh. गुंगूची रामाने सांगा भंगार जाधनी रात्रीला झोप नाही गावी लोकप्रिय बाबाने. थँक्यू. बॅक टू बॅक क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करताना दिसला एक्सेल संघ आणि तोही आपण पाहतोय वाट बघतोय कोणता संघ भिडणार. यामधील विजेता संघ कोणता असणार या पहिल्या क्वार्टर फायनलला तो आपल्या समोर सामोरा जाणार. नवीन फलंदाज आपण पाहतोय भास्कर एक अष्टपैलू खेळाडू आहे. सुरेख आपण 2015-2016 सालचा साल पाहिला गेला. भास्करची तुफानी गोलंदाजी ना आक्रमक फलंदाजी आपण पाहतो. या ठिकाणी भास्करला त्याच फलंदाजीची गरज असणार. या ठिकाणी पाहतोय आपण सुरेख गोलंदाजी. आजची कडा फलंदाज बाद झटका दिला जातोय आणि पाहतो राजेंद्र अर्थात केतन लाजवाब यष्टीरक्षण करतोय. या यष्टीच्या बलावरती आणखी एक झटका भास्कर माघारी येणार आणि हा मोठा झटका असणार तो शेलू संघाला. केतन अर्थात राजेंद्र आपण पाहतोय चांगलं यष्टीरक्षण करतोय. जर विचार केला मागील काही काल पाहिला गेला तर राजेंद्र आणि हा
प्रेक्षकाच्या भूमिकेत असायचा, पाठीराख्याच्या भूमिकेत असायचा, वाकस संघाच्या बरोबर असायचा. पण मालेगावच्या मैदानावरती जी आतिषबाजी पारी खेळली त्यानंतर आपल्या संघामध्ये त्यांनी स्थान प्राप्त केलं. सुरेख फटका, आपल्या पेड्याला चेंडू आमंत्रण स्वीकारलं आणि चेंडू भिरकावून दिला सीमा रेषा पार. एक लाजवाब सुंदर असा षटकार. अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात. Exclusive. अग सुटला DJ. माझा पदर बाई मी नव्हते Rushi. भानात. अन काळूबाई तो वाहर माझ्या बाळात. थँक्यू थँक्यू डीजे. 23 धावा धावफलकावरती लागलं गेलं. सुटलं बाई पदर नव्हतं माझं भान. आणि एक ठिकाणी आपण पाहिलं गोलंदाजाने विकेट घेतला, त्याचा भान हरपला आणि आमंत्रण दिलं. पुढ्यात पडलेला चेंडू आणि आपण पाहतोय जर भूक लागल्यानंतर उपास असल्यानंतरही काही चालतंय. त्याप्रमाणे फटकेबाजी पाहतोय. इथं गरज आहे धावेची. भुकेला असेल धावेसाठी हा फलंदाज मनोज आणि त्यांनी लगवलेला सुंदर असा षटकार. तर विनंती असेल आयोजकांच्या वतीने जे प्रेक्षक जे हनुमान मंडल वरी जे स्टँड मध्ये प्रेक्षक बसलेत, आपण कोणत्याही प्रकारचा चेंडू टाकल्यानंतर आवाज देऊ नका. आयोजकांच्या वतीने आपल्याला महत्वपूर्ण सूचना दिली जाते. या ठिकाणी जोरदार अपील केली जाते. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. येणारे 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. अनिल ज्यांनी पहिल्या चेंडूत विकेट घेतल्यानंतर षटकार ठोकला आणि कमबॅक केलं 2 चेंडू मध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार चेंडू आणि चांगला धाव